कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या की भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील आणि शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यातच खऱ्या अर्थाने निवडणुकीची चुरस असायची। मात्र आता हेच दोन आजी माजी आमदार एकत्र आल्याने पेण तालुक्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पुढील येणाऱ्या निवडणुकीत भाजप मुसंडी मारेल असं चित्र निर्माण झालंय। दरम्यान काल माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपच्या आणि धैर्यशील पाटील यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच भारतीय जनता पक्षाच्या नावाचा जयघोष करून जल्लोष केलाय। भारतीय जनता पक्षाचा पक्ष सोडताना वेदना तर नक्कीच होत आहेत, पण आमचं रक्त आजही लालच आहे। आमचे नेते धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पक्षात जात आहोत। आम्हाला पक्ष महत्वाचा नाही, आम्हाला धैर्यशील पाटील हे व्यक्तिमत्व महत्वाचं आहे। आज त्यांनी जो आज पक्षांतराचा जर निर्णय घेत असेल तो भविष्याचा वेध घेऊनच नक्की केलेला असेल। वेदनाही आहेत, हर्षही आहे। आज जो तळागाळातला कार्यकर्ता तो धैर्यशील त्याच्या सोबत आहे, मग त्यात जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, सरपंच असतील, बाजार समितीचे पदाधिकारी असतील, या सर्व कार्यकर्त्यांचा जर का विश्वास धैर्यशील पाटलावर असेल आणि धैर्यशील पाटलांनी घेतलेला निर्णय जर का त्यांना योग्य वाटत असेल तर आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने तो निर्णय योग्यच आहे। आजही आम्ही जरी भाजपामध्ये जरी प्रवेश करत असलो तरी आमची शेकाप पक्षाची नाळ का सुटलेली नाही। आम्ही त्यांचे काही विचार सोडून जात नाही आहोत। आज दुःखही आहे, आनंदही आहे। आमचं मत आहे आजही शेकाप बीजेपी युती व्हावी आणि युतीच्या माध्यमातून धैर्यशील दादांना खासदारकीचे उमेदवार म्हणून माननीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी प्रमोट करावं अशी आमची कार्यकर्त्यांची इच्छा आहे। एक महिनाभरात आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष असतील आणि भाजपचे इतर नेते असतील यांची वेळ घेऊन पेणमध्ये लाखोचा पक्षप्रवेश सोहळा आम्ही आयोजन करणार आहोत आणि त्या दृष्टीने त्याची पावलं उचलली जातात।